नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज मी तुम्हाला एक युनिक गोष्ट शिकवणार आहे, ती म्हणजे आपल्या घरामध्ये हँगर तर असतोच। त्या हँगरपासून आपल्याला आपल्या घरातील जे काही आपण गॅस पुसतो ते कापड म्हणा किंवा आपला हात रुमाल म्हणा किंवा कॅरी बॅग म्हणा किंवा आपण बाजारात जातो, आपल्याला पटकन छोटीशी पिशवी सापडत नाही, पिशवी म्हणा, ती ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे मैत्रिणींनो। हे जर तुम्ही केलं ना तर तुमच्या गरजेच्या आणि अत्यंत आवश्यक वस्तू लगेचच सापडतील मैत्रिणींनो। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा, तुम्हाला काही ना काहीतरी यातून शिकायला नक्कीच मिळेल मैत्रिणींनो। आपल्याला घरामध्ये गॅस पुसण्यासाठी किंवा घरातील ओली ताटे, आपण ज्यावेळेस जेवण वाढून घेतो त्यावेळेस ती ओली ताटे पुसण्यासाठी सुद्धा कापड असतं, पुन्हा गॅस पुसण्यासाठी कापड असतं, असं वेगवेगळे कापड असतात आणि ते पटकन आपल्याला सापडत नाही, ते ठेवण्यासाठी सुद्धा ह्याचा फार उपयोग होतो मैत्रिणींनो। तर चला आपण आता सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत ह्या घरगुती बांगड्या, ज्या सर्वांच्या घरामध्ये असतीलच मैत्रिणींनो। ज्या तुम्ही वापरत नाही त्या बांगड्या अशा घ्या। आणि बांगड्या घेतल्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणींनो, ह्या बांगड्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक नाडी लागणार आहे, अशी शिवलेली, अशी अखंड एक नाडी घ्या। आणि आता हे बांगड्या आपल्याला असे ठेवायच्या आहेत मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता। आता ह्या ज्या बांगड्या आहेत त्या तुम्ही असं एकसारखं हँगरला लावून घ्या मैत्रिणींनो। पूर्णपणे असं लावून घ्या हँगरला, थोडं थोडं सुटसुटीत ठेवा। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये तर अशी नाडी असतेच, तर त्या नाडीने आपल्याला हे प्रत्येक बांगडी अशी बांधून घ्यायची आहे मैत्रिणींनो। बघा, आता मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवते। अशा पद्धतीने पूर्णपणे ही बांगडी बांधून घ्या। आणि नंतर मैत्रिणींनो, ती बांगडीचे बांधून झाल्यानंतर जेवढं नाड आहे तेवढं आपल्याला कट करायचं आहे आणि जो वरचा भाग आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बांगड्याला बांधून घ्यायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण सगळ्या काही बांगड्या बांधून घेतलेल्या आहेत। ह्या पूर्णपणे बांगड्या ज्या काही आपल्या वापरात नाहीत त्या घ्यायच्या आहेत आणि नाडीने पूर्णपणे मी बांगड्या बांधून घेतलेल्या आहेत। आणि हा आपल्याला हँगर लागणार आहे। आणि आता मी आपल्या घरामध्ये जे काही लागणार आहे त्या वस्तू तुम्हाला ठेवून दाखवते। हा जो हातरुमाल आहे तो आपल्याला हात पुसण्यासाठी किंवा आपलं आता उन्हाचे दिवस आहेत, चेहरा पुसण्यासाठी आपल्याला रुमाल लागतो स्वयंपाकाच्या वेळेस, त्यावेळेस हा रुमाल सुद्धा आपण इथे अडकू शकतो मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही। आणि नंतर आता बघा, नंतर हे आमच्या घरातील गॅस पुसायचं कापड आहे, हे आपण पटकन आपल्याला सापडावं म्हणून अशा पद्धतीने आपण अडकून घेऊ शकतो मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही। आता ही जी आहे आपल्याला लागणार आहे भाजीची पिशवी, ही आपल्याला अडकून घ्यायची आहे मैत्रिणींनो, अशा पद्धतीने। आणि आपल्या घरात कॅरी बॅग मैत्रिणींनो, काही ना काहीतरी डब्यासाठी आपल्याला कॅरी बॅग लागते, काहीतरी घालण्यासाठी, काकडी म्हणा किंवा शेंगदाणे म्हणा, मग पटकन सापडत नाही त्यासाठी सुद्धा कॅरी बॅग आपण अशी अडकून ठेवू शकतो मैत्रिणींनो। तर चला आता मी तुम्हाला दाखवते खिळ्याला शकता मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तुमच्या घरात बांगड्या आणि हँगर असेल तर तुम्ही अडकून अशा पद्धतीने तुमच्या घरातील हातरुमाल, उन्हाळ्याचे दिवस आहेत आता घाम वगैरे येतात, त्यासाठी तुम्ही इथे पहिल्या ह्याला मी हातरुमाल अडकवलेला आहे, दुसऱ्या ह्याला मी गॅस पुसण्यासाठी कापड आहे ते अडकवलेलं आहे, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये बॅग शिवलेली आहे, म्हणजे पिशवी आपल्याला बाजारला वगैरे जाताना किंवा दुधाची पिशवी आणताना लगेच सापडत नाही मैत्रिणींनो, त्यासाठी ती पिशवी अडकवलेली आहे। आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये मी रुमाल अडकवलेला आहे। जर आपल्याला आपल्या घरातील ओली ताटं असतात ते पुसण्यासाठी आपल्याला त्या कापडाची गरज असते। अशा पद्धतीने मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये किचनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरात हँगर आणि बांगड्या असतील तर अशा पद्धतीने ज्या वस्तू लागणार आहेत त्या वस्तू तुम्ही ठेवू शकता। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। आणि मैत्रिणींनो, ह्या खूप महत्त्वाच्या आणि आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत। अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरामध्ये बांगड्या असतील, हँगर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मैत्रिणींनो, की जेणेकरून तुम्हाला ते लगेच सापडू शकेल। तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय, धन्यवाद।